आवडीचा विषय कोणाचा आहे? पैसा. लायर. खोटं बोलतात सगळेजण. 99% लोक पैसा फक्त खर्च करायलाच काढतात. एकही व्यक्ती अशी नाहीये पैसा श्रीमंत बनण्यासाठी कमवतो श्रीमंत बनण्यासाठी. फार कमी लोक आहेत, 1%. बाकी सगळं प्रोग्रामिंग असं झालंय, अन्न वस्त्र निवारा बेसिक डेफिनेशन आहे आपलं, आणि याच्यासाठीच आपण फाईट करतोय. हा प्रॉब्लेम भारताचा नाहीये, हा प्रॉब्लेम ऑस्ट्रेलियाचा आहे, युकेचा, युएसचा, सगळ्यांचा आहे. प्रॉब्लेम असा आहे की एका विशिष्ट लेवलवरती आपलं इन्कम झालं, आपल्या गरजा पूर्ण झाल्या की आपल्याला जास्तीचे पैसे कमवण्यासाठी काही रिझन नसतं, श्रीमंत बनण्यासाठी काही रिझन नसतं. हा प्रॉब्लेम आहे सायकोलॉजिकल. 90% सायकोलॉजी डिपेंड आहे, 90%. आणि 10% स्ट्रॅटेजी म्हणजे कुठे इन्व्हेस्ट करायचं, 10% काम करतं. किती इन्व्हेस्ट करायचं, 10% काम करतं. ऍसेट अलोकेशन 10% काम करतं. ज्याच्यावरती 90% लोक 100% डिपेंड आहे, राईट. 100%. पैसा फार इम्पॉर्टंट आहे मी मानतो, आणि म्हणून ऑलवेज प्रत्येक दिवशी पैशाविषयी बोलायला आवडतं. आफ्टर ऑक्सिजन, वॉटर, फूड, मनी इज इम्पॉर्टंट पार्ट इन युअर लाईफ. क्लिअर? ज्याच्याकडे दुर्लक्ष गेलं, बाय द हा टॉपिक पण असं दुर्लक्षित आहे. 365 दिवसामध्ये असा संडे नसतो आपल्या घरी. असं संडे येत नाही की सगळेजण 4 तास बसून डिस्कस करतात या महिन्याचा एक्सपेन्स किती आहे, या महिन्यामध्ये जास्त खर्च कुठे जाणार आहे, या महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अकाउंट काय आहे, आपली वेल्थ किती झालेली आहे, नेटवर्थ किती झालेलं आहे. डिस्कशन होत नाही. हा दुर्लक्षित टॉपिक आहे आणि याला आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण 40-45 वर्ष आता काही जण जॉब करतायत, काही जण बिझनेसमध्ये आहेत, राईट. आय होप सो 40-45 वर्षाचं करिअर आहे. 40-45 वर्षाच्या करिअरमध्ये तुम्हाला जर प्रॉस्पेक्टिव्ह करिअर नसेल, डेड एंड जॉब असते, इन्स्पायर करत नसेल जॉब काम, आणि 40-45 वर्ष फक्त तुम्ही पैसे कमवताय, खर्च करताय लाईफस्टाईल वरती आणि श्रीमंत बनत नाहीये, चुकीची गोष्ट आहे, राईट. आणि प्रॉब्लेम काय झाला? प्रॉब्लेम आपल्याला ही गोष्ट हे इम्पॉर्टंट स्कूल कॉलेजमध्ये कोणी शिकवलेलं नाहीये. क्लिअर? आणि म्हणून आपण पैशाला वेळ देत नाही. नावडेज गेल्या 4 वर्षामध्ये जर बघितलं आपण, फायनान्शियल मार्केट फार इम्प्रूव्ह झालंय. चालेल ना? लास्ट 4 इयर्स मध्ये सगळ्यांनी इन्व्हेस्ट केले ते फायनान्शियल मार्केटमध्ये. किती लोकांनी इन्व्हेस्ट केले लास्ट 4 इयर्स मध्ये? ओके, फार कमी लोक. बाकी लोकांनी नाही केलं इन्व्हेस्टच नाही केलं कोणत्याच मार्केटमध्ये. 3च गोष्टी आहेत तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी, तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. नंबर 1 टायमिंग, सिक्युरिटी सिलेक्शन, ऍसेट अलोकेशन. दॅट्स इट. हा जो मेंदू आहे ना, 70,000 विचार दिवसाला काढतो ना, याला जास्त जोर देऊ नका. या 3 गोष्टींवरती फोकस करायचं तुम्हाला. दॅट्स इट. 3 गोष्टी तुम्हाला क्लिअर माहिती असतील ना, कुठे किती वेळ घालवायचा आहे, आय टेल यू 5 वर्षामध्ये फायनान्शियल फ्री होऊ शकतो. आय टेल यू, नोकरी करणारी व्यक्ती 8 कोटी म्हणजे $1 मिलियन नेटवर्थ 10 ते 12 वर्षामध्ये सहज कमवू शकते. व 40-45 वर्ष प्रोग्रामच नाहीये की 8 कोटी तुम्ही कमवणार. क्लिअर? सो किती लोकांना 8 कोटी म्हणजे US मल्टी मिलियनियर बनायचंय? हात वरती करा. 8 कोटी. आता 1 कोटी पण नाहीये मला माहिती आहे कोणाकडे. 95% लोकांकडे रिटायरमेंट पर्यंत येईपर्यंत पण 1 कोटी जमा झालेले नसतात इन्व्हेस्टमेंट ऍसेट्स. 95% भारतीय लोकांचा. माय ओन रिसर्च. तुमच्या आई वडिलांकडे पण नाहीये. बरोबर बोलतोय मी? ऍग्री? आई वडिलांकडे पण नाहीत. आई वडील माहित बी तुमच्यावरती डिपेंड आहेत. दॅट मीन्स कल्चरवरती डिपेंड आहेत. आई वडील, पेन्शन असेल तर कॉर्पोरेट्स वरती डिपेंड आहे. सिनियर सिटीजन असतील, गव्हर्नमेंट वरती डिपेंड आहे. दॅट्स इट. लाईफ तसंच चाललंय. तुम्हाला असं लाईफ घालवायचं नसेल ना, तर वेल्थ तुमच्यासाठी फार महत्वाची. खर्च करताना पण तुम्हाला माहिती पाहिजे कुठे किती पैसे खर्च करायचे.
किती इन्व्हेस्ट करायचे, किती चॅरिटी करायची, किती सेल्फ डेव्हलपमेंट करायचं, सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजे. प्रिन्सिपल बेस्ड एज्युकेशन म्हणजे काय, कधी चेंज होत नाही, राईट. पैशाच्या बाबतीमध्ये आपण प्रिन्सिपल बेस्ड एज्युकेशन कुठेतरी मिसिंग आहे. सॅड ट्रूथ अबाउट मनी वेल्थ इज द हायेस्ट इग्नोर इन द वर्ल्ड. जगामध्ये हायेस्ट इग्नोर केलेला आहे. पण श्रीमंत व्यक्ती बघितली ना, आपण अनकॉन्शियसली, जाणून बुजून नाही, अनकॉन्शियसली त्याचा तिरस्कार करतो, आवडत नाही आपल्याला. का? कारण लहानपणापासून आपल्याला प्रोग्राम केलेलं आहे. आफ्टर वॉटर, आफ्टर ऑक्सिजन, आफ्टर फूड, मनी इज इम्पॉर्टंट पार्ट इन युअर लाईफ. महत्वाचं आहे. आय रिक्वेस्ट यू, रिस्पेक्ट द्या त्याला, रिस्पेक्ट द्या. तोच तुम्हाला सांभाळणार आहे शेवटपर्यंत, तोच सांभाळणार आहे. म्हणायला वेल्थ म्हणजे खूप काही म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ, हे किती लोकांनी ऐकलंय? ओके, हेल्थ इज वेल्थ, राईट. पैसा एकमेव अशी वेल्थ आहे जी ट्रान्सफर करू शकतो, एकमेव. सो रिस्पेक्ट कर पैशाला, रिस्पेक्ट. या पैशाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय, हे प्रिन्सिपल्स लर्न करायचे. कुठले प्रिन्सिपल्स? जे चेंज नाही होणार, सगळ्यांसाठी सेम असते, सगळ्यांसाठी सेम असते. बाय द वे, हे प्रिन्सिपल स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला शिकवलं जात नाही. का शिकवले जात नाही ते आजच्या लेसन्स मध्ये बघूया आपण. जाणून बुजून शिकवले जात नाही. स्कूल कॉलेजमध्ये प्रिन्सिपल शिकवले जात नाही. स्कूल कॉलेजमध्ये आपल्याला पैसा कसा कमवायचा एवढं शिकवलं जातं. मॅनेजमेंट आणि ग्रोथ, मल्टिप्लिकेशन, या दोन गोष्टी आपल्याला जाणून बुजून शिकवल्या जात नाही, राईट. त्यासाठीच एज्युकेशन सिस्टम अस्तित्वात आहे. तो आपल्याला प्रिन्सिपल लर्न करायचे आहेत आणि मास्टर व्हायचं त्याच्यामध्ये. मास्टर. स्टॉक इन्व्हेस्टिंग किंवा एखाद्या स्पेसिफिक सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करणं हा भाग वेगळा आहे. मास्टर त्याच्यामध्ये नाही व्हायचं, प्रिन्सिपलमध्ये मास्टर व्हायचं. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत की त्यांचे फ्रेंड्स आहेत मिलेनियर आहेत? मिलेनियर या फार कमी लोक आहेत. तर हे मिलेनियर लोकांना हे प्रिन्सिपल माहिती असतं. मिलेनियर म्हणजे त्यांचं नेटवर्थ $1 मिलियन, राईट ना. मिलेनियरचा कॉन्सेप्ट तुमच्यासाठी काय? मर्सिडीज, BMW नाही ना, 5 कोटीचा बंगला नाही ना, तो पार्ट आहे. पण त्याचं नेटवर्थ किती आहे? कारण मर्सिडीज लाईफस्टाईल ॲसेट आहे, ती कन्सिडर नाही होणार नेटवर्थमध्ये. 5 करोडचा बंगलो कन्सिडर नाही होणार नेटवर्थमध्ये. दॅट मीन्स या दोन गोष्टी बाजूला केल्या. ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स. तर हे प्रिन्सिपल आपण लर्न करूया आजच्या लेसन मध्ये. आणि हे प्रिन्सिपल प्रूव्हन आणि टाइम टेस्टेड आहे. टाइम टेस्टेड म्हणजे हजारो वर्षापासून चालत आलेले, जे सगळ्यांसाठी सेम आहे. आपण काही बदलू शकणार नाही कोणासाठी. जर बदलण्याचा प्रयत्न केला तर काय होईल माहितीये? फायनान्शियल ब्रोक होणार. फायनान्शियल ब्रोक म्हणजे गरजेला पैसे नसतील, मुलांच्या शिक्षणासाठी हायर एज्युकेशनला तारेवरची कसरत करून पैसे जमावे लागतील, राईट. इनसिक्युअर फील करणार भारतामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. पण हे प्रिन्सिपल ज्यावेळेस तुम्ही लर्न करता, त्याच्यात मास्टर होता, आय टेल यू की तुमची पुढची पिढी ना मल्टीमिलियनर होऊ शकते सहज. भारतातून ज्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये लोक येतात ना, त्यापैकी 95% लोक रिटायरमेंट पर्यंत फायनान्शियल ब्रोक झाले असतात. का? त्याचं रिझन पण सांगतो. त्यांच्या गरजा फुलफिल झाल्या लाईफस्टाईलवाल्या की त्यांच्याकडे काही पुढचं रिझनच नसतं जगण्यासाठी, आणि ते फक्त लाईफस्टाईल जगतात. लाईफस्टाईल जगणं चांगलं आहे की वाईट आहे? वाईट किती लोकांना वाटतं? हात वरती करा. चांगलं किती लोकांना वाटतंय? जगलंच पाहिजे, येस. पण काही पॅरामीटर आहेत. किती जगलं पाहिजे? 5 स्टार हॉटेलमध्ये कोणाला जायला आवडत नाही, राहायला आवडत नाही. चांगल्या गाडीमधून कोणाला फिरायला आवडत नाही, घरामध्ये चांगल्या कोणाला राहायला आवडत नाही. जगलं पाहिजे, पण तुमच्या उत्पन्नाप्रमाणे किती तुम्हाला घर घ्यायचं आहे, किती गाडी घ्यायची आहे आणि किती लाईफस्टाईलवरती खर्च करायचं हे डिसाईड केलं पाहिजे. तो प्रॉब्लेमला इथे भारतामध्ये काय माहिती आहे, सुरुवातीचे 20 वर्ष नोकरी, डिग्रीज नंतर नोकरी केल्यानंतर 20 वर्ष आपलं वेळ, एनर्जी, पैसा लाईफस्टाईलमध्ये जातो. किती लोक ॲग्री करतात? आणि 40 ओलांडते, छप्पर जातं, पुढे येतं आणि स्ट्रेस वाढायला लागतं की आता मला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं. ट्रू?
का? कारण बाकीच्या गोष्टींमध्ये आपण आधी फोकस केलेला नसतो. डिस्ट्रॅक्शन खूप वाटतंय. आता इन्व्हेस्टिंगमध्ये डिस्ट्रॅक्शन आहे. इन्व्हेस्ट कुठे करायचं डिस्ट्रॅक्शन आहे. घर कुठे घ्यायचं डिस्ट्रॅक्शन आहे. सगळ्याच गोष्टींचं डिस्ट्रॅक्शन आहे. ते डिस्ट्रॅक्शन घालवायचं असेल ना तर सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट लाईफमधला हा तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. कंट्रोल. किती लोकांच्या कंट्रोलमध्ये नाही आहे पैसा? कंट्रोलच्या बाहेर आहे. एकदम कंट्रोलच्या बाहेर आहे. आज का कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल? कारण आज वर्ल्ड खूप फास्ट फिरतं आहे. फास्ट टेक्नॉलॉजी आणि बऱ्याचशा गोष्टी चेंज होत आहेत. त्यामुळे वर्ल्ड फास्ट फिरतं आहे आणि आपण ज्या वर्ल्डमध्ये आलेलो आहे, ज्या एज्युकेशन सिस्टीममधून आलेलं आहे, त्या एज्युकेशन सिस्टीममध्ये पैसा आपल्यासाठी कमवणं इम्पॉर्टंट आहे, माईट बी, बट मॅनेजमेंट आणि मल्टिप्लिकेशन इम्पॉर्टंट नाही आहे.